नमस्कार, मी डॉक्टर रतिका रचना राजेश पाटील. मी एक फिजिओथेरपिस्ट आहे. सप्टेंबरचा महिना हा सगळ्यांसाठी स्पेशल आहे, कारण बाप्पा येणार आहेत आणि सप्टेंबरचा महिना हा फिजिओथेरपिस्टसाठी खूप स्पेशल आहे, कारण 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक फिजिओथेरपी दिवस म्हणजेच वर्ल्ड फिजिओथेरपी डे म्हणून साजरा केला जातो. या व्हिडिओच्या सिरीजमध्ये मी तुमच्यासाठी फिजिओथेरपीबद्दलच काही महत्त्वाचे पॉइंट्स घेऊन येणार आहे आणि इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन येणार आहे. आजचा टॉपिक आहे गैरसमज किंवा मिथ्स अबाउट फिजिओथेरपी. फिजिओथेरपीमधला पहिला गैरसमज तो म्हणजे फिजिओथेरपीमध्ये फक्त मसाज केला जातो. नाही, मसाज हा फिजिओथेरपीचा एक भाग आहे, पूर्ण फिजिओथेरपी नाही. दुसरा गैरसमज, फिजिओथेरपी म्हणजे फक्त मशीन्सचा वापर करणे. नाही, इलेक्ट्रोथेरपी म्हणजेच मशीन्सचा वापर करणे हा एक फिजिओथेरपीचा भाग आहे, फिजिओथेरपी पूर्णपणे नाही. फिजिओथेरपिस्ट हे रोगाचं निदान किंवा आजारांचं निदान करू शकत नाही, असं काही नाहीये. फिजिओथेरपिस्ट हे काही रोगांचं निदान करू शकतात आणि त्यावर तुम्हाला जी बरोबर असेल ती ट्रीटमेंट देऊ शकतात. गैरसमज नंबर 4, फिजिओथेरपीमध्ये फक्त एकाच प्रकारची थेरपी दिली जाते. नाही, फिजिओथेरपीमध्ये सगळे दिलेले जे काही स्पेशलायझेशन आहेत ते अवेलेबल आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला फिजिओथेरपी दिली जाते. प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा फिजिओथेरपीबद्दल तुम्ही अजून काय काय असे गैरसमज ऐकलेले आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर शेअर करा आपल्या सगळ्याच फ्रेंड्स आणि नातेवाईकांसोबत. थँक्यू.